श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, काल म्हटलं होतं की मला अक्कलकोटला जायचं आहे. तर पहा, आज आम्ही अक्कलकोटची ट्रिप काढलेली आहे. तर सर्वप्रथम पंढरपूर, अक्कलकोट आणि नंतर तुळजापूरला जाणार आहोत. तर पहा, सकाळी सकाळी लवकर सर्व कामे वगैरे उरकली. काम बाकीचं काही केलं नाही, फक्त भाजी चपाती वगैरे बनवली. म्हटलं रस्त्यामध्ये तेवढीच भाजी चपाती वगैरे खाता येईल आणि बाकीचं काही कामं वगैरे केली नाही, कारण की सकाळी सकाळी लवकर पहाटे 5 वाजताच निघालो होतो आम्ही. तर पहा, पहाटे 5 वाजताच निघालो, पण थोडंसं पुढे गेले 6-6:30 वाजताच पहा असं वाटते की सकाळचे 8, 8:30, 9 वाजले आहेत, कारण की उन्हाळा आहे त्याच्यामुळे ऊन लवकर पडते आणि दिवसही लवकर उजडते. तर पहा, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही अक्कलकोट आणि पंढरपूरला आणि तुळजापूरला निघालेलो आहोत. तर सर्वप्रथम म्हटलं पंढरपूरला जाऊ आणि विठुरायाचं दर्शन वगैरे घेऊ, नंतर तिथनं मग अक्कलकोटला वगैरे जाता येईल. सकाळ सकाळ गाडीत बसून एवढं छान वाटत होतं की बाहेरची हवाही एकदम थंडगार वाटत होती. तर पहा, उन्हाळा आहे पण सकाळी पाठीच निघाल्यामुळं बाहेरची हवा एकदम छान आणि ताजीतवानी वाटत होती. तर म्हटलं इथून पुढे कधीही कुठे बाहेर फिरायला निघालो की असंच पहाटे निघत जावं, म्हणजे दिवसभर गरमही होणार नाही आणि सकाळ सकाळच्या वातावरणाचाही आनंद वगैरे घेता येईल. तर पहा, सकाळी एवढं छान वाटत होतं की थोडंसं ऊन पडलेलं होतं पण थंडगार हवाही छान वाटत होती. थोडं पुढे गेलो आणि म्हटलं थोडा नाश्ता वगैरे करावा. तर पहा, आम्ही नाश्ता करण्यासाठी ऑस्करवाडी या हॉटेलमध्ये थांबलो. तर पहा, हे हॉटेल एका यूट्यूबरचं आहे. तर मुलांना नाश्ता करण्यापेक्षा हे एका यूट्यूबरचं हॉटेल आहे आणि आपण तिथे नाश्ता करतोय हीच मोठी आनंदाची गोष्ट वाटत. सर्वांनी मिळून छान भरपेट नाश्ता वगैरे केला. तर नाश्त्यासाठी आम्ही स्पेशल मिसळ वगैरे मागवली होती. तर पहा, नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं आता पटकन पुढे निघायला हवं, कारण की सकाळी 8, 8:30 वाजले होते आणि अजून पंढरपूर, अक्कलकोटलाही जायचं होतं. तर पहा, भरपेट नाश्ता वगैरे केला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर पहा, गाडीत वगैरे बसलो. पिल्लूला तर त्याचे मित्र भेटले होते, त्याच्यामुळे गाडीत तो त्यांच्यासोबतच एन्जॉय करत होता. तर पहा, सकाळचे नाश्ता वगैरे केला. 8, 8:30 वाजले आणि तिथनं पंढरपूरला जाण्यासाठी निघालो. पंढरपूरला जाण्यासाठी आम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 तास लागले. तर पहा, एकदाच आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो. तर पहा, सकाळचे 11, 11:30 वाजले होते. मी पहाटे 5 वाजताच घरातून निघाले होते आणि मध्ये थोडासा अर्धा पाऊण तास नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर पहा, पंढरपूरमध्ये जाण्यासाठी आम्हाला सकाळचे 11, 11:30 वाजले. 11, 11:30 वाजताच एवढं ऊन पडलं होतं की मुलंही उन्हाने हैराण झाले होते. तर पहा, म्हटलं पटकन विठुरायाच्या दर्शनासाठी जावं. तर पहा, पंढरपूरमध्ये एवढी गर्दी होती की विचारूच नका. तर आज एकादशीही नव्हती तरी सुद्धा पंढरपूरमध्ये खूप गर्दी होती. एकादशीला तर याच्यापेक्षाही डबल गर्दी असते. तर पहा, पंढरपूरमध्ये गेलो, विठुरायाच्या मंदिराकडे निघालो आणि मंदिराच्या बाहेर छोटे छोटे मुलं लगेच कपाळाला टिकल्या लावण्यासाठी तयारच असतात. तर पहा, सर्वांनी कपाळाला टिकल्या वगैरे लावल्या. त्या मुलांना 10-20 रुपये दिले आणि नंतर मग विठुरायाच्या दर्शनासाठी निघालो. म्हटलं आपण बारीला लागून विठुरायाचं दर्शन घ्यावं, पण नंतर तिथले दुकानदार वगैरे म्हटले की जर तुम्ही बारीला लागले तर 5 ते 6 तास तुमच्या दर्शनासाठी लागेल, तर तुम्ही फक्त मुखदर्शन घ्या. तर म्हटलं ठीक आहे, आपल्याला पुढेही अक्कलकोटला जायचं आहे, त्याच्यामुळे मग आम्ही मुखदर्शन घ्यायचं ठरवलं. तर पहा, मुखदर्शन लाईनीला लागलो. तिथेही सुद्धा आम्हाला 1 ते 1.5 तास मुखदर्शनासाठी लागला. विठुरायांचे मुखदर्शन वगैरे घेतले आणि तिथून बाहेर आलो. तर पहा, विठुरायांचे आम्ही फक्त मुखदर्शनच घेतले, कारण की चरणस्पर्श करण्यासाठी एवढी मोठी लाईन होती, त्यामुळे आम्ही तिकडे काही नादी लागलोच नाही. फक्त मुखदर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर 1-2 फोटो वगैरे काढले आणि नंतर मग म्हटलं थोडंसं आपलं हळदी कुंकू वगैरे आणि मुलांनाही काही खेळणे वगैरे घ्यावे. तर पहा, खेळणे वगैरे घ्यायला गेलो, पण प्रत्येक दुकानामध्ये एवढं महाग होतं की विचारूच नका. पण तरीसुद्धा मुलांना
मुलांना 1-2 खेळणे घेतले आणि त्याच्यानंतर थोडाफार प्रसाद वगैरे घेतला. तर पहा, देवस्थानाच्या ठिकाणी कोणत्याही खेळण्याच्या दुकानामध्ये तर तुम्ही जा, तिथे भरमसाठ किमतीनेच खेळणे भेटतात. विठुरायाचे दर्शन घेतले, पण त्याच्या आधी चंद्रभागेवरती गेलो होतो, पण तिथे फक्त पाय वगैरे धुवून विठुरायाच्या दर्शनासाठी आलो होतो. पण मुलांनी तिथे बोट वगैरे पाहिलेली होती, त्यामुळे मुलांनी हट्ट धरला की तिथे बोटिंग वगैरे करायची. तर पहा, विठुरायाचे दर्शन घेतले आणि परत मुलांना घेऊन चंद्रभागेच्या तिरी गेलो आणि म्हटलं थोडंसं बोटिंग वगैरे करावं. तर पहा, मुलांच्या नादाने आम्हीही बोटीमध्ये वगैरे बसलो. चंद्रभागेला सुद्धा एवढं पाणी होतं की आता उन्हाळ्यामध्ये असं वाटलं होतं की थोडंफारच पाणी असेल, पण चंद्रभागेला भरपूर पाणी होतं, त्याच्यामुळे बोटिंग वगैरे तिथे चालू होते. तर पहा, सर्वजण छान बोटीमध्ये वगैरे बसले आणि नदीमध्ये होतो तर एवढी छान थंडगार हवा सुटली होती की असं वाटलं बऱ्याच वेळ इथे बोटीमध्ये बसावं. पण काय, त्या बोटीवाल्याने एक थोडीशी लाईट वगैरे मारली आणि म्हटलं उतरा आता, द्या 200 रुपये इकडे. बोटीने एकच लाईट मारली आणि एका लाईटचेच त्याने 200 रुपये घेतले. तर पहा, असं मुलांच्या आनंदापुढे आणि मुलांच्या नादाने आम्ही ही बोटिंग केली, त्याच्यामुळे पैशाचं काही वाटलं नाही. छान बोटिंग वगैरे केली आणि नंतर म्हटलं आता पटकन निघायला हवं, कारण की आता इथून पुढचा प्रवास हा अक्कलकोटकडे होणार होता. तर पहा, बोटीचा एन्जॉय वगैरे केला आणि नंतर म्हटलं आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी पटकन अक्कलकोटकडे जाण्यासाठी निघावं. तर पहा, अक्कलकोटला जाण्यासाठी आम्ही निघालो तर दुपारचे 4-4:30 वाजले होते. नंतर रस्त्यामध्ये थोडंसं एका ठिकाणी थांबून जेवण वगैरेही करायचं होतं.